1967 पासून शरद पवार हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 1967 ते 1990 स्वतः पवार म्हणजे त्यांनी 5 टर्म या निवडणुका लढवलेल्या. आता 5 टर्म म्हणजे 25 एक वर्ष झाली. त्यानंतर पवार गेले लोकसभेत, मग राज्यसभेवर गेले. त्यामुळं विधानसभा अजितदादांकडे आली. आता अजितदादा 1991 पासून अगदी 2024 ची ही जी निवडणूक झाली शेवटची, त्या निवडणुकीपर्यंत ते ही जागा लढवत होते आणि जिंकत होते. त्यांच्या 6 टर्म झाले, म्हणजे 7 35 आणि 25 जवळपास 60 वर्ष, 6 दशक पवार घराण्यानं बारामती विधानसभा मतदारसंघावर राज केलं अक्षरशः. आता बारामतीचा विकास किती झालाय, तो त्याची चर्चा किती होते बारामतीच्या विकासाची, ते आपण पाहिलंय. पण त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेवल्या तर या बारामती विधानसभा मतदारसंघात पवारांचं जे वर्चस्व आहे आणि पवारांची जी एक हाती सत्ता, एक त्या भागातल्या मतदारांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, हे सगळं बघितलं तर भारतीय जनता पक्षानं 2014 नंतर निकराचे प्रयत्न करूनही तिथे त्यांचा उमेदवार फारशी मतं मिळवू शकला नव्हता सुरुवातीला. अगदी शेवटच्या टप्प्यात काही निवडणुका या थोड्याशा अटीतटीच्या वगैरे करण्यात त्यांना यश आलं होतं. पण तुम्ही जर गंमत बघितली ना तर ह्या मतदारसंघात जवळपास 87% विरोधी उमेदवारांची जी काही सिक्युरिटी डिपॉझिट्स असतात ती जप्त झालेली आहे. हे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होणं म्हणजे एक प्रकारे तुमचं अस्तित्व संपलं किंवा तुम्हाला अगदी चिरडून टाकलंय समोरच्या उमेदवारानं, असाच त्याचा अर्थ होतो.